नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण सांजा रोडला कोणता पूल आहे? भवानी चौक आहे का? भवानी चौक आहे। हे सांजा रोडच्या या पुलाच्या जवळ आलेलो आहोत आणि हा सांजा रोडचा पूल आहे। पुलाचं नाव लोकनेते कैलासवासी भाई नरसिंगराव देशमुख पूल आहे। हे खड्डा आहे एवढा मोठा आणि या खड्ड्यामध्ये या पाण्यातच खड्डा आहे। या बघा ही गाडी कशी येते बघा, हे बघा, म्हणजे या ठिकाणी 100% धोका होऊ शकते। काय बाबा इथं धोका होऊ शकते? हो, धोका होऊ शकतो। मोठ्या गाड्या येतात, हायवे येऊ शकतात। आता हायवेचे काम म्हणजे रोडची कामं चालू आहेत, हायवे कंटिन्यू चालू आहेत, रात्रंदिवस हायवे चालू आहेत। त्या ह्यांचे अजमेरांचे कन्स्ट्रक्शनचे ह्यांची कामं चालू आहेत, पण मध्ये 2 वेळेस धोका झालेला आहे। 2 वेळेस धोका झाला। एक जण 2 व्हीलरवर मेलेला, एकाची 4 व्हीलर तुटलेली आहे। आणि काय व्हायला अजमेरच्या बघा गाडी चाललेली आहे, आत्ता लगेच लाईव्ह बघा तुम्ही तिकडे, त्यांना व्हिडिओ दाखवायला हवा, तिथं काढायला हवा त्यांना बघा। 2 गाड्या चालल्या त्या, त्यांनी काय करायला फक्त मुरुम टाकायलेत आणि डांबर टाकायलेत आणि मुरुम डांबर हो का, अजून खड्डा हो काय, पाऊस पडला कीच म्हणजे इकडे बी तुम्ही गेला होता तीच होणार आहे, काम होणार नाही, पक्का काम चालूच नाही, रात्र लाईट नाही, काय नाही होत नाही। हे गाडी अशी चालत असताना आढळून पडते माणसं किंवा लेकर असले तर बाई तर पडणारच आहे, लेकर पडणार आहे। बरोबर आम्ही त्याला कसं आहे काय हे बघा टमटम बघा कसं येत आहे। ये बाबा येऊ द्या हे बघा ही काय कंडिशन आहे। येऊ द्या गाडी तुमची बी येऊ द्या, त्यांना बी दिसू द्या कशी आहे गाडी। किती पाण्यात गाडी चालली हे बघा ही पाण्यात गाडी आणि हे हायवे आहे। हायवे विशेष म्हणलं तर कसं आहे हो, काय कशी कंडिशन? खड्डा रस्त्यात आहे का? हो महाराज या पुढे या। ही गाडी कशी येते बघा, कसं आहे रे बाबा, काय वाटतंय? काय सगळं खड्डा आहेत या खड्ड्यामुळे गाडीची काम गाडीचा रोड टॅक्स भरून घेते का नाही? रोड टॅक्स रोड टॅक्स भरण्याच्या मोबदल्यामध्ये रस्ते चांगले दिले पाहिजे का नाही? रस्ता चांगला पाहिजे। आरटीओ गाड्या पकडते सारखं, असल्या खराब रस्त्यात तर गाड्या येऊन थांबते त्या, आहे ना? म्हणजे ड्रायव्हरला त्रास आहे, भरपूर त्रास एखाद्या वेळेस ऍक्सिडेंट होऊ शकतो झालेला आहे इथल्या रोडला, काम चालू आहे तिथं। सांजा रोडला ऍक्सिडेंट झाला, एक मास झालेला आहे, 4 माणसं जखमी झाले। तरुण मुलगा हे झाला, मुलगा गाडीहून काय वाटतं अजून तुम्हाला? काय खड्डे आहेत, रस्ता आहे का खड्डे आहेत, काय कळतच म्हणजे खड्ड्यात रस्ते आहे का रस्त्यात खड्डे आहेत हे कळत नाही, नाही। बघा हे आपले लोकलचे एवढे लोड घेऊन जाणार काय 25, 60, 30 आपली गाडी। काय वाटतंय? काय रस्ता आहे काय सर? हे रस्ते बाबा, हे गाडी हो काही गाडीवाल्याला विचारू आपण। या काय वाटतंय रस्ता? काय वाटतंय साहेब? नमस्ते सर। रस्ता काय वाटतंय? रस्ता इथून आतला तर लईच खराब आहे। लईच खराब आहे बघा हे हवेला जर असं असेल तर कसं आहे, काय बोलायचं आता, ते खूप जास्त खराब एवढ्या महागड्या गाड्या घेऊन जर या रस्त्याने खराब होत असतील तुम्ही सांगितलं तर आणि सांगायला त्यांचा रोड टॅक्स आपण भरतात, रोड टॅक्स भरून सुद्धा जर आपल्याला अशी सुविधा असेल तर खरंच भारत देश प्रगती करायला का? खूप वाईट अवस्था आहे म्हणू शकतो रस्त्याची। आता रस्ता भरलेत, खड्डे भरायचे म्हणून एक पाऊस पडू दे ते खड्डे डबल अजून हे होणार, म्हणजे निकृष्ट दर्जाचे खड्डे भरलेले खूप आहेत। जास्त खराब म्हणू शकतो। बघा ही कंडिशन कशी आहे, काय वाटतं रे बाबा तुम्हाला? काय वाटतं तरुण पिढीला? हे आपल्या शहराची कंडिशन अशी आहे, त्या शहराच्या प्रत्येक गाडीवाल्याकडून कर टॅक्स वसूल केला जात आहे आणि त्या गाडीवाल्याला सुरक्षित रस्ते देण्याचं अभिवचन सरकारने दिलेलं आहे। तरुण पोरं आज एक सांजा रोडला पुलामध्ये तरुणच पोरगा मेला ती, म्हणजे तरुण जर पोरं संपायले तर खरंच भारत देशाची धुरा तरुण पोरांच्या खांद्यावर आहे। खरंच देश प्रगती करायला का? काय कंडिशन आहे सध्या? ही सरकार आता जी आहे ती पूर्णपणे भ्रष्टाचारीचा ती कळस आहे, भ्रष्टाचारीचा कळस आहे आणि भ्रष्टाचारीमुळे ना ही आपल्या शहराची प्रगती झाली ना आपला शहर डेव्हलपमेंट झाला।
त्यामुळे आपल्याला ती युवा पिढीला काय तर आता कॉक्रोच जनता पार्टी आली, हो. काय तर असंच आपण काय तर मुद्दा उचलून काय तर करून मोर्चे काढून ही असं आपल्या रस्ता ही आता मी कमीत कमी ही 4-5 वर्षात ही रस्ता असंच आहे. हां 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 आता पावसाळा सुरू होतोय, आता इथं पूर्णपणे बघा तुम्ही खचाखच भरणार आहे. पाणी भरतंय. बघा तरुण काय बोलतंय, आता काँग्रेस पार्टीशिवाय पर्याय नाही असं तरुण म्हणायलेत. याचं कारण असं आहे की या देशाची प्रगती खुंटवण्याचं काम आत्ताच्या भारत सरकारनं केलेलं आहे. राज्य सरकारसुद्धा तरुणाकडे लक्ष देत नाही आणि यामुळे आपल्या धाराशिवची प्रगती अधोगतीकडे चाललेली आहे. जर धाराशिवची प्रगती करायची असेल, महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर तरुणाच्या जीवाला धोका नाही झाला पाहिजेत. यासाठी रात्रना दिवस डोळ्यात पाणी घालून तेल घालून महाराष्ट्र सरकारनं तरुण पिढीसाठी, महाराष्ट्र उज्ज्वल करण्यासाठी, शुभलाम शुभलाम शस्य श्यामला करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं या रोडकड, रस्त्याकड, नाल्याकड, लाईटकड, पाण्याकड आणि तरुण पोराच्या उद्योगाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर बघूया धाराशिवचे रोड चांगले होतील का. गबरगंड असणारा अजमेरा नावाचा जो गुत्तेदार आहे, तो गुत्तेदार कुणालाच भीत नाही आणि कॉन्ट्रॅक्ट घेऊन कामं चांगलं करत नाही असाच लोकांचा आरोप आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कोण आहे रे बाबा इथं, अजमेराच आहे का तो, बरोबर. तर अजमेरा हा तरुण पोरांच्या तोंडामध्ये आहे की हा माणूस निकृष्ट दर्जाचं काम करतो. तर बघूया धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीड मार्गे जाणारा हे कोणता चौक आहे इथला, भवानी चौक. भवानी चौकातला जो हे पूल आहे त्या पुलाच्या खालचा जो खड्डा आहे तो खड्डा खरंच तात्काळ भरला जाईल का आणि सिमेंट काँक्रीट नाही तर डांबरीकरण या 2-4 दिवसात होईल का आणि या रोडचे सर्व खड्डे अत्यंत मजबूत पद्धतीनं भरतील का याकडेच जनतेचं लक्ष आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये धाराशिवाकडे रोड तयार करणारे लोक आणि ज्याने गुत्तेदारी दिली ते अधिकारी या रोडकर लक्ष देतील का तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार धाराशिव शहराच्या प्रगतीसाठी कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.